सिंधुदुर्गातील कुडाळ MIDC मधील काही उद्योगधंदे जे आहेत ते मात्र व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावरती आहे। आपल्यासोबत MIDCचे संघटनेचे जे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। सर, काय नेमकी परिस्थिती आहे सध्या? व्यावसायिक गॅस मिळतात का आणि काही किती कंपन्या आहेत बंद पडण्याच्या मार्गावर आहे? बरं, मी मोहन हुडावडेकर, कुडाळ MIDC इंडस्ट्री असोसिएशनचा अध्यक्ष। गेल्या 5-6 दिवसात अचानक शासनानं कमर्शियल गॅस सिलेंडर बंद केले। त्याच्यापूर्वी निवेदन दिलेलं की कशाचीच तुटवडा नाही, त्यामुळे आम्ही त्या भरोश्यावर हे सगळं चालवत होतो। आणि ज्यावेळी अचानक बंद झाले त्यावेळी जवळजवळ आमच्या असोसिएशनकडे 40 लोकांनी आम्ही आता बंद पडत आलो आहे म्हणून आता नोंदणी केलेली आहे। मी शासनाला तसं लिस्ट पण पुरवलेली आहे आणि जवळजवळ 150 उद्योगांना ह्याचा फटका 300 पैकी बसलेला जाणवतोय। हळूहळू सगळेच उद्योग खाली येतील जितके म्हणून गॅस सिलेंडर येण्याच्यावर काम करतायत। आता तुम्ही बघताय आमच्याकडे सुद्धा आता जवळजवळ 60-70 लोक काम करतात। माझ्याकडे इस्रायलची एक ऑर्डर आहे, कॅनडाची ऑर्डर आता पाईपलाईनमध्ये आहे, त्याच्यानंतर मालदीवची ऑर्डर जी आमची प्रेस्टिजियस हिल्टन ग्रुपची ऑर्डर होती जी आम्हाला काल पाठवायची होती, पण ती आम्ही आता काल अर्धीच पाठवली, जी राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते तिकडचं उद्घाटन होतं, जे आम्ही पाठवू शकलो नाही। जी आम्ही मुंबईवरनं पाठवणार होती ती उशीर झाली म्हणून चेन्नईवरनं आता लोड करतोय। मला असं वाटतंय की ह्या संपूर्ण MIDCला खूप मोठा फटका बसला आहे आणि त्याच्यावर कुणीच अजून काही गांभीर्यानं विचार केला की नाही हे आम्हाला अजून समजलेलं नाही। म्हणजे त्याच्यासाठी कुणीच तसा काय विशेष संपर्कही केलेला नाही की तो प्रश्न सोडवण्यासाठी कुणी पुढं आलेलं नाही। हे मला वाटतं थोडंसं दुर्दैवी आहे, कारण की उद्योजक म्हणून जर ह्या देशाचा कणा असेल तर त्याच्याकडे तितक्याच गांभीर्यानं प्रश्न सोडवण्यासाठी बघितलं पाहिजे असं मला वाटतं। तुमचे उद्योगमंत्री उदय सामंत आहेत, ही समस्या जी म्हणजे तुम्हाला व्यावसायिक गॅसचा जो तुटवडा जो भासतो आहे त्यांच्याबद्दलपर्यंत ही समस्या गेली आहे का तुमची नेमकी? कुडाळ MIDCच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सन्माननीय प्रशासनाकडे आमच्याकडे जी MSME जे डिपार्टमेंट आहेत ह्या सगळ्यांनी आमच्याकडनं ही मागणी घेतलेली आहे। मला वाटतं त्यांच्यापर्यंत ती पोचलेली असावी असं मला वाटतं। काय आता नेमकं म्हणजे तुम्ही काय परिस्थितीमध्ये हे सामना कशा करताय, म्हणजे काय उपाययोजना करायला पाहिजे आता शासनाने यासाठी? मला असं वाटतं की एक तर सामान्य ग्राहकाला पोट भरण्यासाठी गॅस हा महत्त्वाचा अत्यावश्यक बाब आहे, त्याला तर कुठेहीच आपल्याला बाजूला करून चालणार नाही याची पूर्ण जाणीव आहे। तरीसुद्धा जो कमर्शियल गॅस म्हणून जो काही कोटा असतो त्याला कुठेतरी बाकीच्या उद्योगांना जर आपण देतोय, पुरवठा केला जातोय, तर तो उद्योगांना सुद्धा थोड्या प्रमाणात करून त्याची कमिटमेंट त्यांनी घेतलेले ज्या ऑर्डर आहेत त्याला पूर्ण करण्यासाठी किमान सहकार्य करण्याची गरज आहे असं मला वाटतं। नक्कीच शासनाने सहकार्य करावं। जर उद्योग चालायला पाहिजे तर शासनाने सहकार्य केलं पाहिजे असं अध्यक्षांचं मत आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।